पुण्यासह महाराष्ट्र व गोव्याच्या विविध भागातून आलेले हे शेकडो तरुण तरुणी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे राजकारणातील मान्यवर, राजकारणाच्या माध्यमातून संसदीय लोकशाहीच्या मंदिरात जाऊन जनसेवा केलेले आदर्श लोकप्रतिनिधींचा केलेला सन्मान यामुळे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं आयोजित केलेली यंदाची 8वी युवा संसद विशेष ठरली आहे। प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर यांनी स्थापन केलेल्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर यांनी 8 वर्षापूर्वी युवा संसद सुरू केली। सर्वसामान्य कुटुंबातले, वाड्यावरचे, दुर्लक्षित घटकातले तरुण तरुणी राजकारणाच्या मूळ प्रवाहात यावेत यासाठी ॲडव्होकेट शार्दूल जाधवर यांनी ही युवा संसद सुरू केली। आपली थीम आहे सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत। शिकलेली लोक राजकारणामध्ये आली पाहिजे। डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, लॉयर असतील, टीचर्स असतील, ही लोक राजकारणामध्ये आली पाहिजेत। गोरगरीब, शोषित, दलित, वंचित समाजातली लोक राजकारणात आली पाहिजेत। आमच्या वाड्या वस्ती तांड्यांवरची पोरं राजकारणामध्ये आली पाहिजेत। याच्यासाठीचा हा प्रेरणा देणारा कार्यक्रम। शिकलेली लोक राजकारणामध्ये येण्याची जी सुरुवात आहे ती सुरुवात या युवा संसदेच्या 3ऱ्या युवा संसदेपासून त्या ठिकाणी झाली। आणि ज्या वेळेसला येणाऱ्या कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन्स त्या ठिकाणी लागतील त्यावेळेसला इथं बसलेल्या मुलं जी 8000 ॲल्युमिनीस आतापर्यंत युवा संसदेमधून ट्रेनिंग घेऊन त्या ठिकाणी बाहेर पडलेले आहेत, ते नक्कीच आपल्याला विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सगळ्या लोकांची सेवा करताना आपल्याला मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी दिसतील। ही आशेचा किरण दाखवणारी युवा संसद ही आपली त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून शिकलेली लोक राजकारणामध्ये यावीत याच्यासाठी म्हणून ग्रामसभा ते लोकसभा जे विविध क्षेत्रामध्ये काम करणारी लोक आहेत, ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, झेडपी असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, आज आमच्या लोकांना त्या ठिकाणी सांगायचंय की उद्या राजकारणामध्ये येणं म्हणजे लगेच आमदार, लगेच मंत्री, मंत्र्याला वाटतंय मी लगेच मुख्यमंत्री व्हावं, मुख्यमंत्र्याला वाटतंय मी केंद्रामध्ये जावं, ही गोष्ट त्याच्यामध्ये नाहीये। आज आमच्या युवकांना समाजकारण म्हणजे काय हे कळालं पाहिजे। आधी समाजकारण मग ते राजकारण, ही गोष्ट आमच्या युवकांच्या मनामध्ये रुजली पाहिजे। म्हणून ग्रामसभा ते लोकसभा, लोकसभेच्या खासदारापेक्षा सुद्धा जो आपल्या ग्रामपंचायतीच्या वार्डामध्ये त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य असतो तो अत्यंत जास्त पद्धतीचं काम आणि लोकांचं कनेक्ट त्याचा जास्त मोठ्या प्रमाणावरती असतो। आज मला या सगळ्या विद्यार्थ्यांना एकच गोष्ट सांगायची आहे की आपल्या समोर किती जरी बलाढ्य लोक असली तरी देखील तुमचा कनेक्ट असेल, लोकांसाठी जर तुम्ही काम करत असाल तर दर 5 वर्षांनी तुमची सगळ्यांची परीक्षा आहे आणि या परीक्षेमध्ये नक्कीच तुमचं जर काम चांगलं असेल याच्यामध्ये तुम्ही पास झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही। 30 व 31 जानेवारी रोजी झालेल्या या युवा संसदेत राज्याचे उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, माजी मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री अरविंद सावंत, माजी मंत्री यशोमती ठाकूर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक विषयांच्या अनुषंगानं या युवा संसदेत उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। खरंच युवा संसदेचा लाभ राजकारणात येऊ पाहणाऱ्या या युवा पिढीला होतोय? या युवा संसदेबद्दल त्यांना नेमकं काय वाटतंय? माझी दुसरी वेळ आहे कार्यक्रमाला यायची। मी BCA फर्स्ट इयरचा विद्यार्थी आहे। याच्यामधून नक्की शिकायला भेटन या युवा पिढीला की राजकारणात कसं यायचं। जे आजकालची मुलं आहे त्यांना फक्त इंजिनिअरिंग, डॉक्टर या क्षेत्रामध्ये जास्त प्रवास चालू आहे, राजकारणात त्यांचा प्रवास कमी आहे। आणि आमदाराची मुलं आमदार, खासदाराची मुलं खासदार याच्यातून असं वाढत चाललंय, आपले मुलं येत नाहीये। त्यामुळे ह्या शार्दूल सरांनी हा प्रयत्न केलाय, खूप चांगला वाटलं। मी प्रॉपर संभाजीनगरचा वैजापूर तालुक्यामधून खरजे गावचा आहे। म्हणजे ज्यांचं काही स्वप्न आहे
राजकारणात यायचं त्यांना काही ना काही नक्कीच याचा फायदा होईल. जे चेहरे आम्ही कधी पाहिले नव्हते, ज्यांचं समोरून ज्यांना आम्ही मीडियाशिवाय बघितलं नव्हतं, ते आम्हाला इथं समोर भेटले. आणि दुसरी गोष्ट, त्यांची मतं आम्हाला ऐकायला भेटली. हिमाचल से हूँ. इस युवा संसद से बहुत कुछ हमें सीखने को मिला है. युवा को कैसे आगे बढ़ना चाहिए ये सब हमें पता लगता है. कल हमारे जो संसद हुई उसमें यशोमती ठाकुर जी आई थी. उनसे भी बहुत सी प्रेरणा हमें मिली है, स्त्रियों को लेकर, महिलाओं को लेकर विशेषकर क्या क्या उन्हें मतलब क्या उनको जो है विशेष उनको करना चाहिए, ये सब हमें पता लगा है. युवा संसदला यायची माझी खरं तर दुसरी वेळ आहे. सरांचं जे कल्पना आहे की राजकारणात मुलं यायला पाहिजे ते अक्षरशः उत्कृष्ट आहे. की इतर मुलांना जायचं असतं तर ते फील्ड बघतात की सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग बघतात, हार्डवेअर नेटवर्किंग बघतात, किंवा मी स्वतः सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये जायचं बघत होतो. यावेळेस सरांची अशी कल्पना आहे की आपल्या कॉलेजमधून किंवा आपल्या विद्यार्थी जे युवा संसदला आले त्यांच्यातलं कोणतरी कृषी मंत्रीमध्ये यावं किंवा पॉलिटिक्स मध्ये यावं, ह्यांचं त्यांचं महत्व आहे. कारण की कोणाला तरी उतरावं लागणारच आहे. आता सांगणारे सांगतात की पॉलिटिकल घाण आहे, तर उतरायला कोणाला तरी हवं. बदल तो हवा. किती दिवस वयस्करांनीच यावं, युवा पिढीला सुद्धा एक इच्छा द्यावी, चान्स द्यावा, पुढे यायला त्यांची मतं मांडायला त्यांना एक चान्स द्यावा असं माझं म्हणणं. आता या प्रकारची युवा संसद माझ्यासारख्या तर खूप पोरांना मदतीला येईल. कारण की आपल्याला हितच कळतंय आपल्याला पुढे करायचं काय. आपण इंजिनियर, डॉक्टर तर सगळेच होतात. राजकारणात पण येऊन कोणीतरी हातभार लावला तर तेवढंच भारताला आपल्या पुढे जायला मदत होईल. युवा संसद हे खूप छान आहे. म्हणजे आमच्यासाठी मोटिवेशनल आहे. म्हणजे आमच्यासाठी, आम्ही जे कधी पाहिलं नाहीये, ज्या व्यक्तींना आम्ही कधी प्रत्यक्षात भेटलो नाहीये, त्यांना आता आम्हाला भेटता येते. ते खूप छान आहे. आणि ज्यांना जे म्हणजे नाही का पुढे जर राजकारणामध्ये वगैरे करिअर करायचं असेल तर त्यांच्यासाठी खूप मोटिवेशनल आहे. आपल्याला आता राजकारणाबद्दल इतकी माहिती नसते, तेवढी माहिती पण मिळते आणि भरपूर काही शिकण्यासारखं आहे. राजकारणात येऊ पाहणाऱ्या या युवा पिढीचा आशावाद या युवा संसदेनं उंचावलेला आपल्याला बघायला मिळाला. ही पिढी उद्याच्या महाराष्ट्र व भारताचं भवितव्य यांच्यातूनच उद्याचं नेतृत्व घडणार आहे. आणि त्यासाठीची पायाभरणीच ही युवा संसद करते. ॲडव्होकेट शार्दूल जाधवर यांनी सुरू केलेला हा प्रयोग, हा उपक्रम असाच नवीन पिढीला राजकारणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी उपयुक्त ठरेल ही आशा वाटते.